नमस्कार मंडळी, निघालो आहे घरच्या दिशेने. आज आहे दत्त जयंती, त्यामुळे जरा लवकरच घरी निघालो आहे, कारण देवळात जायच्या दर्शनासाठी आलो. देवळात दत्तात्रयांचे दर्शन घेतले. दत्त जयंतीनिमित्त कीर्तन पण ठेवण्यात आले होते, तर कीर्तनामध्ये पण आम्ही बसून कीर्तन ऐकत बसलो. दत्तात्रयांचा जन्म कसा झाला, महाराजांनी योग्य पद्धतीने सर्वांना दत्तात्रयांचा जन्म कसा झाला ही कथा सांगितली आणि सर्वजण टाळ्या वाजवू लागले आणि अभंगात मग्न होऊन हरिपाठ करू लागले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. दत्त जयंती निमित्त दरवर्षी ह्या देवळात कीर्तन होत असते. लहानपणापासून आम्ही ह्या सोहळ्याला यायचो. पहिला सप्ताह असायचा, आता फक्त दत्त जयंतीच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. कीर्तन झाल्यावरती महाप्रसाद सुद्धा असतो. अभंगात मी पण मग्न झालो होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. कीर्तन संपले आणि पंक्ती वाढण्याचे काम पद्मावती मित्रमंडळ आणि गुरुदत्त मित्रमंडळ या कार्यकर्त्यांनी हाती घेतले. त्यात मी पण मदत केली वाढण्यासाठी. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.